टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत कुक्षे में बिन विरोध सरपंच पद पे माननीय श्री तुकाराम रामचंद्र फिरंगे साहब को चुन लिया गया, जहां पे उनका भव्य स्वागत किया गया। आप देख सकते हैं कि ग्राम पंचायत में सभी आजी माजी सरपंच, ग्राम पंचायत सदस्य, ग्राम पंचायत कमेटी और गांव वालों की भीड़ लगी हुई थी उन्हें शुभकामनाएं देने के लिए। और वो अपने घर पे जो जूना घर है वहाँ पे गए, वहाँ पे उनके घर वालों ने उनका आरती उतार करके स्वागत किया और फिर मंदिर में गए, भगवान से आशीर्वाद लिए। उसके बाद से आप देख सकते हैं हमारे चैनल के माध्यम से कि उनके ऊपर फूलों का बारिश भी किया गया और सभी गांव वाले उनके इस जश्न में शामिल थे। और विशेष तौर पर वहां पर माननीय श्री श्रीकांत गायकर साहब भी आए हुए थे और भी बहुत सारे मेहमान आए थे उन्हें शुभकामनाएं देने के लिए। तो चलिए आप देखते हैं वहां का कुछ दृश्य। नमस्कार सर्व मान्यवरांना माझा नमस्कार। बडगुजर विस्तार अधिकारी सांख्यिकी पंचायत समिती भिवंडी। आज दिनांक 27/9/2024 रोजी ग्रामपंचायत कुक्षे येथे सरपंच पदाची निवडणूक घेण्यासाठी माननीय तहसीलदार साहेब भिवंडी यांच्याकडील दिनांक 23/9/2024 रोजीच्या आदेशान्वये माझी अध्यक्षीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने आपण दिनांक 23/9/2024 रोजी अजेंडा प्रसिद्ध केलेला होता आणि सर्व मान्य सदस्यांना तो अजेंडा वेळेवर मिळाला असेल अशी मला खात्री आहे। काही कोणाच्या काही शंका अजेंडाविषयी काही ऑब्जेक्शन? आपण सर्वांना माहिती आहे आपल्याकडे सरपंच पदाचे आरक्षण हे सर्वसाधारण आहे। सदर अजेंडानुसार मान्य 7 सदस्य उपस्थित आहेत। आपला कोरम पूर्ण झालेला आहे, त्यामुळे आपण आता विशेष सभेस सुरुवात करूया। 23/9/2024 रोजी अजेंडा नोटीसनुसार ठीक सकाळी 10:25 श्री तुकाराम रामचंद्र फिरंगणे यांनी सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी आपले नामनिर्देशन पत्र सादर केलेले आहे। सदर पत्रास सादर केलेल्या कागदपत्रानुसार मी सदर अर्जाची छाननी केली व सदर अर्ज हा वैध ठरवण्यात आलेला आहे। एकच अर्ज पात्र असल्यामुळे आपल्याला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रोसिजर काही राबवता येणार नाही। त्यामुळे मी अध्यक्षीय अधिकारी श्री अरुण बडगुजर असे जाहीर करतो की श्री तुकाराम रामचंद्र फिरंगणे यांची ग्रामपंचायत कुक्षे येथे सरपंचपदी बिनविरोध निवड झाली असे मी जाहीर करतो व सर्वांना खूप खूप माझ्याकडून शुभेच्छा, त्यांचे अभिनंदन करतो। आपण सर्व मान्य सदस्य उपस्थित राहिलात, सर्वांचा आभार, त्यांचा सर्व पत्रकार बंधूंचे आभार। इकडे समोर इथे इकडे जवळ इथे समोर इकडे समोर इथे समोर इथे समोर। सर्वप्रथम तर मी माझ्या वार्ड क्रमांक 2 जांभूळपाडा वाकीपाडा उसरोली या मतदारांचे आभार मानेन। त्यांनी मला निवडून दिलं पण मी इथे निवडून आलो आणि आता सर्व सदस्य, सर्व कमिटी आणि साईदाराचे मालक पद्माकर भोईर साहेब व खंडोमाली साहेब यांच्या प्रयत्नाने आज ही पार पडली।
नंतर पूर्ण ग्रामपंचायतीमध्ये पहिले स्वच्छता किंवा हे सर्व चालूच असणार आहे आणि इतर जी कामं आहेत ती ज्याला उद्घाटनाला तुम्हाला बोलेल कारण सांगितल्यानंतर समोरचा हुशार होतो. मग काय सांगाल मला असं? पहिले तर सर्वप्रथम माझी सर्व सदस्य कमिटी पद्माकर भोईर शेठ तोंडमारे वगैरे यांच्या पक्षाने आता आज आमचे मित्र सरपंचपदी बिनविरोध निवड झाली त्याबद्दल त्यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो. तसेच त्यांचे इतर सदस्य जे आहेत आमच्या गावाचे किंवा जांभूळपाडा निलेश देशे असतील किंवा आमच्या गावचे इतर सदस्य यांनी त्यांना जो सहकार्य केले त्याच्याबद्दल त्यांचे पण पुन्हा असं एकदा आभार मानतो मी. आणि अक्षरशः मागे बोलेल तसंच या वेळेला पण असं खेलीमेलीचं जे वातावरण आहे ते तसंच टिकून आहे आणि तसंच राहील याच्या पुढे. फक्त याच्यात काय होतंय इथं जे ग्रामस्थ असतात ते कुठंतरी ते वातावरण जे बिघडवण्याचा प्रयत्न करतात. या तुमच्या माध्यमातून मी एवढं सांगेल का याच्या पुढे तरी मतांसाठी राजकारण करणारे किंवा राजकारणासाठी मतं मागणारे यांच्यापासून सावध राहणे हे फार गरजेचं आहे. का तर सर्व काही चांगल्या गोष्टी असताना कुणीतरी काहीतरी येऊन मध्ये काहीतरी खाडी करतोय आणि सर्वांचं मन विचलित करतो त्यांच्यावर सावध राहणे गरजेचं आहे. परत तुकाराम शेठ यांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी किंवा इतर जी कामं जांभूळपाड्यातील असतील किंवा इतर ग्रामपंचायतमधील असतील गावातील ती त्यांनी करावी असे त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. इकडे बघा इकडे ओके. भिवंडी तालुक्यातील कोकसे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आमचे सहकारी मित्र तुकाराम भाऊ फिरांगणे यांची बिनविरोध सरपंचपदी निवड झाली. त्याबद्दल प्रथमतः आपल्या सगळ्यांच्याच वतीनं मी त्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये सरपंच पदाच्या बाबतीमध्ये आणि आपण ह्या ग्रामपंचायतीचं नेतृत्व करत असताना ही जी काही लोकांची सेवा असेल विकासाच्या दृष्टिकोनातून जी काही विकासाची कामं असतील ही आपल्या हातून घडत राहो आणि चांगले काम आपल्या हातून घडो यासाठी देखील मी आपल्याला शुभेच्छा देतो. मागच्याच काळामध्ये आपण बघितलं गेलं की मला असं वाटतं 15 दिवस असेल किंवा महिनाभरामध्ये आपल्या या कोकसे ग्रामपंचायतीच्यापदी जागृतीताई यांची सरपंचपदी निवड झाली होती. परंतु जे काही यांच्या या सदस्यांच्या संगणमताने जे काही ठरलं होतं त्याच अनुषंगाने त्यांनी राजीनामा दिला आणि आज आमचे सहकारी तुकाराम भाऊ हे सरपंचपदी विराजमान झालेले आहेत. खरोखरच एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे की ज्यांनी ज्या ठरलेल्या कालामध्ये आपलं सरपंच पदाचा राजीनामा देणं आणि दुसऱ्याला सरपंच पद बसवणं हे खूप एक अतिशय महत्त्वाची बाब मानली पाहिजे. आणि म्हणून मी त्या सगळ्यांचं देखील सदस्यांचे मी देखील माझे सरपंच असतील त्यांचं देखील मनापासून मी कौतुक करेल अभिनंदन करेल. परंतु आपण जर बघितलं गेलं तर आपण महिन्याभरामध्ये किंवा एक 2-5-6 महिन्यामध्ये एक मला असं वाटतं 3-4 सरपंच या ग्रामपंचायतीमध्ये आपण विराजमान केलेले आहेत. परंतु हे करत असताना विकासाच्या दृष्टिकोनातून कुठेतरी आपली खीळ बसायला नको हा देखील आपण एक महत्त्वाचा भाग सगळ्यांनी सदस्यांनी जाणून घेतला पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये जी काही विकासाची कामं असतील ती अतिशय जोमाने सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन करावी यासाठी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्याच वतीनं त्यांना मी आवाहन करेल. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्याच वतीनं त्यांचं अभिनंदन करेल आणि शुभेच्छा देईल. धन्यवाद. जय हिंद.
आलेले आहेत। या ठिकाणी शुभेच्छा देताना भिवंडी पंचायत समितीचे माजी माननीय या ठिकाणी मात्र हिऱ्याला अंकित ठेवण्यासाठी सोन्याचीच गरज असते, असा सोन्यासारखा मित्र परिवार या ठिकाणी शुभेच्छा देताना या ठिकाणी जांभूळपाडा आहेत आणि शुभेच्छा या ठिकाणी जांभूळपाडा आणि लगत असणारे हे गाव दोन्ही शुभेच्छा देत आहेत। पण चंद्रभागा किशोर पाटील झालेले आपलं हार्दिक स्वागत आहे। निलेशजी देसले, योगिता मारदी मॅडम आणि विलासजी पाटील साहेब या ठिकाणी शुभेच्छा देताना पाड्याची